नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी फेसबुकवर पोस्ट करत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. कधी काळी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, या गोष्टीवर विश्वास बसू नये असाच त्यांचा सध्याचा वावर आहे. सामनातील अलीकडच्या काही दिवसांतील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत, अशी टीका आणि शंका खुद्द उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांकडूनच व्यक्त केली जाते. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावे अशी शिफारस विधिमंडळात ठराव करून केंद्र सरकारला केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना असं काही सुचलं नाही आणि आता त्यांचे बगल बच्चे फुले विरुद्ध फडणवीस असा नवा शोध लावून बोंबलत सुटलेत. महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत खोटारड्यांवर आसूड ओढला तरी अक्कल ठिकाणावर आली नाही अशा शब्दात बावनकुळेंनी संजय राऊत आणि ठाकरेंना सुनावले. तुम्ही छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते. ताशकंद फाईलचे केलेत, काश्मीर फाईलचे केलेत. त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही. मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेपार्ह? जे सत्य आहे, सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आहे. आणि इतिहास आहे तो. तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय. या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. मुख्यमंत्र्यांचंच भाषण तर शिंदे आणि अजितदादांचं भाषण तयार असूनही ऐनवेळी भाषण रद्द झाल्याची माहिती. एकनाथ शिंदे आणि अजितदादा नाराज असल्याची चर्चा. काँग्रेसनं पक्षाध्यक्ष मुस्लिम का बनवला नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसला थेट सवाल. तर काँग्रेसचं मुस्लिम प्रेम बेगडी, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले, चंद्रकांत खैरेंचा आरोप. ठाकरेंकडे तक्रार करण्याचाही इशारा. तर खैरे ज्येष्ठ नेते, कारवाई करायची तर करा, दानवेंचं उत्तर. सहकार लुटून खाल्ल्यावर आता करमाळ्यामध्ये सहकार वाचवण्याचं तत्वज्ञान सांगतात. राम सातपुतेंचा धैर्यशील मोहिते पाटलांवर हल्लाबोल. दोघांमधील संघर्ष पुन्हा शिगेला. मुंबई भाजप अध्यक्षपदाकरता आमदार प्रवीण दरेकरांचं नाव चर्चेत. मुंबई भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. टँकर्स असोसिएशनची भूषण गगराणींसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार टँकर असोसिएशनची माहिती. बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू. प्रसूतीनंतर आयसीयू मध्ये उपचार सुरू असलेली माता दगावली. जिल्हा रुग्णालयातील उपचारावर प्रश्नचिन्ह. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा. व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ. अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्यासह बॉम्बनं कार उडवून देण्याची धमकी. मुंबईतील वरळी पोलीस कंट्रोल रूमला फोन करून धमकी. पोलिसांकडून अज्ञातावर गुन्हा दाखल. नागपूरमध्ये डॉक्टर पतीनं पत्नीची केली हत्या. चारित्र्याच्या संशयातून केली पत्नीची हत्या. चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचा रचला बनाव.
गुजरात जवळच्या समुद्रात कोस्टगार्डचं मोठं ऑपरेशन. 1800 कोटींचं ड्रग्ज जप्त. गुजरात एटीएसच्या मदतीनं कोस्टगार्डची मोठी कारवाई.